कसा गेला ग पेपर? पेपर बघून तर परवाचं भान गेलं. भारी होता पेपर. होय, चांगला गेला. आले हातपाय धुवून येते. हा हॅलो, अगं ऐक की, पेपर कसा गेला तुला? माझं काही विचारू नको ग, लय बेकार पेपर गेलाय मला, लय बेकार. अगं मला सांग, ते क्वेश्चन 3 मधला पहिला प्रश्न होता कुठला होता? ती कुठल्या सिलेबस मध्ये? तर मी आजपात्र बघितला नाही कुठला होता, मलाच काय कळेना अगं. त्याचं उत्तर तर काय आठवेना. तुला सांगते पेपर बघून माझी अशी तरारा फाटली होती बघ. आई शप्पथ, तुला सांगते तर यावेळेस मी नापास बिपास झाली आणि या पेपर मध्ये काय मला बॅक बिक लागला. माझी आई तर माझा उभ्यानं मुद्दा गाडेल ग. लय बेकार पेपर गेलाय मला. काय अगं, कुठली प्रश्न आलती मला तीच कळणं झालं अगं. फार असं डोकं चक्रमायची वेळ आली होती माझी. बेकार. हे देवा, ह्या पेपरमध्ये तेवढं काटावर तरी पास कर रे. मी तुला 7 नारळाचं तोरण बांधते, काटावर तर पास होते बाया. स्वाती, काय आई? तू वाचलेलं सगळं आलं होतं ना पेपर मध्ये? मी वाचलेलं सोडून बाकीचं सगळं आलं होतं पेपरमध्ये. काय ग? हो, आलेलं मी वाचलेलं सगळं आलं होतं. आई, ही घे, ही फोन ठेव आणि ती बारका डब्बावाला फोन असतो ना, हा ती दे. चालेल मला. ही असलं एवढं मोठं फोन वापरायची माझी काही लायकी नाही. आणि पेपर चालू व्हायच्या अगोदरच ही फोन सुरीत घालायला पाहिजे होता. हा राहू दे, नको, ठेव. हा ठेव. या फोनमुळे तर माझा आजच्या पेपरमध्ये मी एवढं गुण उधळले. ती बघ अजून पण बघ. आई दे इकडे, कपड्याच्या घड्या मी घालते. अगं असू दे मी घालते. आजपासून तुला सगळी कामं मी करू लागणार. हा, तू पण एकटीच असतीस ना, त्यामुळे उगाच तुला तर कशाला लोड. मी कपडे भांडी धुणं सगळं, फरशी पुसायचं, टॉयलेट बाथरूम सगळं मी घासणार. सगळी मी तुला कामं करू लागते. आणि मावशीचा त्या दिवशी फोन आलेला ना ग, म्हणत होते की काय तर मला स्थळ बघितलंय, पोरगं चांगलं आहे. पोरगं चांगलं असेल तर विचार तिला, मी करून टाकते लग्न. काय करायचंय पुढं शिकून तर, आणि किती जर शिकलं तर, आणि उद्या जाऊन धुणी भांडीच करायची ती की. बघायला सांग मावशीला, मी करते लग्न. हा, आपण ह्या 12वीच्या निकालाच्या अगोदरच उरकून टाकू लग्न. हा बघायला सांग.